खड्ड्यांच्या बातम्याकडे पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातल्या रस्त्यांवरचे खड्डे बुजवल्याचा दावा केला, पण तोच दावा आता चेष्टेचा विषय बनलाय। त्याला कारणही तसंच आहे। हे खड्डे डांबरानं नव्हे तर मुरुम, माती आणि खडी टाकून भरल्याचं वास्तव समोर आलंय। शहरातले सर्व खड्डे असेच बुजवले जातात। पावसाची एक जोरदार सर आली तर हे खड्डे पुन्हा उघडे पडतात। 150 कोटींचा निधी हे खड्डे बुजवण्यासाठी आणि त्यांच्या डागडुजीसाठी मंजूर करण्यात आले। मात्र तरी देखील शहरात खड्ड्यांचे हे साम्राज्य कायम आहे। महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पिंपरी चिंचवडकर त्रस्त असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मात्र अंतर्गत रस्त्यावरील खड्डे जे आहेत ते बुजवल्याचा दावा केलेला आहे। सध्या मी याच ठिकाणी आहे, पिंपरी महानगरपालिकेच्या अगदी समोर। या ठिकाणी महापालिकेने हा खड्डा बुजवलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे होते, ते बुजवलेले आहेत। मात्र हे खड्डे कशा पद्धतीने बुजवलेले आहेत याचा नमुना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। अगदी सहज जरी इथं आपण पाहिलं तर इथं फक्त खडी आणि मुरुम जो आहे तो टाकण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता खड्डे जे आहेत ते व्यवस्थित भरणं अपेक्षित आहे। किती निकृष्ट दर्जाचं काम जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। फक्त डागडुजी करायच्या नावाखाली या ठिकाणी खडी आणि मुरुम टाकलेला आहे। त्यामुळं जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना त्रास जो आहे तो होतच आहे। दुसरीकडे केवळ महापालिका दावा करत आहे, रस्त्यांची अवस्था आताही तेवढीच खराब आहे। महापालिका नेमकं हे कोणासाठी अशा पद्धतीनं काम करतंय हा खरा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।